यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रयत क्रांती शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांनी आपले उमेदवार काही रिंगणात उतरवले आहेत। त्यामधील जयवंत पाटील हे आमचे बुचित या गावचे उमेदवार आम्ही क्रमांक 4 मधून रेतन हरणाक्ष बोरगाव या गाणातून उमेदवारी त्यांना देण्याचा संघटनेने विचार करून त्यांचा आज अर्ज भरलेला आहे। आज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी 2च घराण्यामध्ये सत्ता चाललेली आहे। दरवर्षी शेतकरी संघटनेला आपल्या ऊसाच्या बाबतीत संघर्ष करावा लागतो। त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही 5,000 रुपये प्रति टन ऊसाचा भाव मागत असतो, परंतु हे साखर कारखानदार मात्र शेतकऱ्यांना केराची टोपली लावतात आणि शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष करून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो। दरवर्षी तडजोड करून कोणत्याने तो त्या प्रकारे प्रति टन ऊसाचा भाव शेतकरी संघटनेच्या संघर्षामुळे शेतकऱ्याच्या पदरात पडतो। काटामारे असो, ऊसतोड कामगारांचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, ऊसतोड कामगारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते। त्या संदर्भात वारंवार शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला न्याय मिळवून देते। त्यामुळे सर्व सभासदांनी आज आमच्या उमेदवाराच्या मागे राहून त्यांना भरघोस मताने विजय करावं एवढंच मी या माध्यमातून आवाहन करत आहे। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना या निवडणुकीतनं रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मला आज इथं बोलवून माझी उमेदवारी डिक्लेअर करून मी आज अर्ज भरला आहे। परवा सदाभाऊने आमची सभासदांची सर्व मीटिंग इस्लामपूरला बोलवली होती। तिथं माननीय सदाभाऊ खोतदार कृषी मंत्री यांनी आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी त्यांनी भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेतनं आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहे। आज शेतकऱ्यांची एवढी दुरावस्था झाली की लागवडीचं दर, ऊसाचं येणारा आत्ता ही देते ही लय कमी दर आहे। आत्ता ह्या काळात 4 ते 5,000 दर पाहिजे होता, 4.5 ते 5 पहिला ॲडव्हान्स। आमच्यासारखा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जर ह्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्याय द्यावा, सदाभाऊंना मी परवा 2-3 वेळा फोन लावला आहे, भाऊ मी अर्ज भरतोय, परवा मिटिंगच झाली, तेव्हापासून मी कामाला लागलो आहे आणि आज सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आज आम्ही एक बरेचसे सभासद घेऊन आज अर्ज दाखल केलेला आहे। तरी सर्व सभासद वाळव्यातले असतील, कराडातले असतील, ही 2-3 कारखान्याचा पलूस, कडेगाव 4 क्षेत्रातलं क्षेत्र कृष्णेला येतं आहे। तरी सर्वसामान्यांना यांनी न्याय द्यावा। आम्ही सतत शेतकऱ्याचा आवाज गेले 30 वर्षे उठवत आलेला आहे आणि अजून पण आम्ही कमी पडणार नाही ही तुम्हाला ग्वाही देतो आणि इथून पुढं आम्ही कामाला लागतो अशी सांगतो। जय हिंद।